जय श्रीराम. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वती नमः. प्रभु रामचंद्राय नमः. केशी अश्व मारिला देख, काळिया गासूर दंद शुक, बकासूर पक्षी एक, मारुणी पुरुषार्थी झाला. ग्रंथकर्ते श्रीधर स्वामी या ठिकाणी सांगतायत, शिशुपाळ भगवान श्रीकृष्णाला बोलू लागला. सभेमध्ये शिशुपाळाने सांगितला काय कृष्णाचा पराक्रम आहे, म्हणून तुम्ही त्या कृष्णाला मानाच्या पूजेचा मान दिला. काय केलं कृष्णानं? केशी नावाचा घोडा मारला. काळिया आणि आगासूर हे तर साप आहेत, आणि बकासूर नावाचा पक्षी आहे. मग सापाला आणि घोड्याला आणि पक्षाला मारून कोण बलवान होत, असं शिशुपाळ बोलू लागला. गोवर्धन तरी एक वल्मिक, कपटी म्हणून गिळला पावक, कपटेची कंस काळ्या वनाधिक, मारिले येणे गोवळे. आणि शिशुपाळानं बोलायला सुरुवात केली. महाराज, अरे काय या कृष्णाने केलंय हो? गोवर्धन नावाचा एक वारुळ उचलल्यासारखं उचललंय, पर्वत उचलला त्यानं, पण ती काय त्याचं वारुळासारखा पर्वत उचलला. आणि अग्नी सुद्धा त्यानं कपटानच गिळलाय. काळयवन कंस ह्या सगळ्याला ह्या कपटानच मारणारा हा कृष्ण आहे, असं शिशुपाळ बोलू लागला. तस्करा माझी अतिश्रेष्ठ, जारा माझी परमवरिष्ठ, कपटी नाटकी परमनष्ट, स्वधर्म भ्रष्ट गोवळा. आणि त्या असणाऱ्या शिशुपाळानं देवाला बोलायला सुरुवात केली. अरे काय त्या कृष्णाचं पराक्रम सांगायला? काय केलंय त्या कृष्णानं? चोरामधला श्रेष्ठ चोर आहे कृष्ण. होय, लहानपणापासून तो चोऱ्याच करत आलाय. जारा माझी अत्यंत तो श्रेष्ठ आहे, नाटकी आहे, कपटी आहे, नष्ट आहे, आणि स्वधर्म भ्रष्ट असणारा हा गोवळ्याचा पोरगा आहे, असं शिशुपाळ बोलू लागला. अरे भीष्मा तू परम दुर्जन, काशीपतीच्या कन्याने हिरोन, त्यात एके स्त्रीने दिला प्राण, तुझवरी न पुसका. आणि मग शिशुपाळाने भीष्माचार्याला बोलायला सुरुवात केली. महाराज, अरे भीष्मा, अरे तू तर दुर्जन आहे म्हणला. अरे त्या काशीपती नावा राजा होता, त्या राजाच्या 3 मुली तू पळवून आणल्या, अंबा, अंबिका आणि अंबालिका, आणि त्यात एका स्त्रीनं तुझ्यावरनं जीव दिला, असं शिशुपाळ सांगू लागला. लोकाशी निरोपीशी धर्म, मोडा तुची करिशी धर्म, ऐशी निंदाय कथा भीम, गदा सावरोणी सरसावला. आणि शिशुपाळाने भीष्माचार्याला बोलायला सुरुवात केली. दुसऱ्याला पोथी पुराण सांगतो, तुला वागायचं कळतं का? होय, दुसऱ्याला ज्ञान सांगतो, लोकाला तू धर्म सांगतोय, आणि स्वतः तू अधर्मानं वागतो. असं भीष्माचार्याला बोलल्यानंतर भीमाला भयंकर राग आला. भीमानं हातामध्ये गदा घेतली, शिशुपाळाच्या अंगावरती निघाला. जैसा केवळ खदिरांगार, तैसे रक्त दिसती नेत्र, म्हणे दुर्जना पवित्र, चूर्ण करीन गदा गाय. आणि भीमाला राग आला. महाराज, माझ्या देवाला बोलला, भीष्माचार्याला बोलला, धर्मराजाला बोलला. भीमाला भयंकर राग आला. भीमानं हातामध्ये गदा घेतली आणि सांगितलं, एवढी दिसायला तेवढी सगळी जी काही दुर्जन आहेत, अपवित्र आहेत, ह्यांना मी एकाच गदामध्ये मारून टाकीन, असं भीमदादा बोलू लागले. भीष्मे धरुणी भीमाचा हात, म्हणे एक क्षण राहे तू स्वस्थ, याचे आयुष्य उरले किंचित, जवळे अनर्थ पातला. आणि मग भीमाला राग आला होता. महाराज हातामध्ये गदा घेऊनच निघाला शिशुपाळाच्या अंगावरती. भीष्माचार्य ज्ञानी होते, वृद्ध होते. भीष्माचार्यानं भीमाचा हात धरला आणि भीमाला सांगितलं, भीमा थोडे वेळ शांत बस, याचं आयुष्य संपलंय, थोडस शिल्लक राहिलंय, थोडं शांत बस, असं भीष्माचार्य बोलतात. शिशुपाळ भीष्माशी म्हणे अवधारी, सोडी भीमा येऊ दे मजवारी,
जात वेद पतंगासी भस्म करी तैसे करीन निर्धारे. शिशुपाळानं भीष्माला सांगितलं सोड म्हणले ते भीमाला. बघू त्याच्यामध्ये तर किती ताकद आहे. जसं अग्नी पतंगाला भस्म करून टाकतो तसं मी या भीमाला मारून टाकीन. शिशुपाळ सांगू लागला. कृष्ण भीम अर्जुन तिघे येऊ दे एकदाची शस्त्र घेऊन. विलंब करिता शंड पूर्ण नाम तुझे निर्धारी. काय बोलू लागले महाराज हे शिशुपाळ. कृष्ण भीम अर्जुन सांगितलं शिशुपाळानं. भीष्माचार्य अरे ते कृष्णाला येऊ दे, भीमाला येऊ दे, अर्जुनाला येऊ दे, ही तिघ बी एकदाच येऊ दे शस्त्र घेऊन. तिघ आल्यावर हे राहणार आहे. अहो तिघा मधलं एक बी येऊ द्या, शिशुपाळ जगत नाहीये. पण तिघ बी येऊ दे म्हणला शस्त्र घेऊन, तिघांना सुद्धा मारतो असं शिशुपाळ सांगू लागला. ऐसी दुष्टोत्तरे बोलत ती क्षमा करुणी गंगा सुता. भीमासी म्हणे एक वृत्तांत पूर्वीचा तुझं सांगतो. आणि मग शिशुपाळ बोलत होता महाराज सभेमध्ये, सर्वांना बोलत होता. देवाला बोलला, धर्माला बोलला, पुन्हा भीष्माचार्यांना बोलला. पण जे जे बोलत होता ती सगळं भीष्माचार्यानं क्षमा केली आणि भीमाला सांगितलं भीमा या शिशुपाळाचा इतिहास तुला सांगतो जरा ऐक. दमघोषाची पत्नी सात्वती ते वसुदेवाची भगिनी होय निश्चिंती. तिचे उदरी हा पापमती शिशुपाळ जन्मला. आणि भीष्माचार्याने सांगायला सुरुवात केली. दमघोष नावाचा राजा आहे आणि त्या राजाची पत्नी तिचं नाव सात्वती होतं आणि ती पत्नी वसुदेवाची बहीण आहे म्हणजे कृष्णाची आत्या आहे. आणि तिच्या पोटाला ही पापाची मूर्ती शिशुपाळ जन्मला असं या ठिकाणी सांगतात. उपजताची बाळ पाहे नैनी भुजावरी भुजा दोन्ही. कपाळी नेत्रावगुणी हा पाप खानी उपजला. आणि बाळ जन्मला महाराज सात्वतीच्या पोटाला ही शिशुपाळ जन्मला. जन्मल्या आईनं लेकराला पाहिलं. 4 हात होते महाराज त्याला जन्मल्या आणि 4 हात असून कपाळावरती एक डोळा होता. अशा प्रकारचा अवगुणी अवचिन्हाचा असणारा हा शिशुपाळ आईनं पाहिला म्हणतात. लोक म्हणती अवचिन्ह माता म्हणे टाका बाहेर नेऊन. तो आकाशी बोले वेदवाणी वचन न टाकी बाळ सर्वथा. आणि अशा प्रकारचं अवचिन्ह पाहिलं महाराज. त्यावेळेस त्या ठिकाणी लोकांनी सांगितलं ही अशुभ आहे म्हणली. ह्याला आताच्या आता बाहेर नेऊन पुरून टाका, ह्या लेकराला ठेवू नका घरामध्ये. त्यावेळेस आकाशाची वाणी सांगितली. आकाशवाणीनं सांगितलं. काय सांगितलं ऐका. हा होईल महाभूपती शिशुपाळ नाम ठेविया प्रती. माता विस्मित झाली चित्ती काय पुढती बोलत. आणि मग त्यावेळेस आकाशाच्या वाणीनं सांगितलं की बाबांनो याला नेऊन टाकू नका कुठं सुद्धा. हा महाराजा होणार आहे, पृथ्वीवरचा राजा होणार आहे, श्रेष्ठ असणारा त्या ठिकाणी धनुर्धारी म्हणजे महाभूपती बलवान तो होईल. याला शिशुपाळ अशा प्रकारचं नाव ठेवा. आईनं गप बसावं का नाही एवढं ऐकून. काय म्हणते ऐका. कोणाचे हाते याचा मृत्यू हे देवदूता वदे निश्चिंत. तो अनेक प्रतिध्वनी होता माया ऐकत सादरे. आणि अशा प्रकारची आकाशाच्या वाणीनं अंतरिक्षामधून ध्वनी ऐकली सात्वतीनं. आणि सात्वतीनं पुढे विचारलं हे देवदूता ही मुलगा कुणाच्या हातून मरणार आहे, याचं मरण कसं आहे, कधी आहे, कोण मारील, मला सगळं सांगा असं सात्वती पुढे विचारू लागले. ज्या पुरुषाचे दृष्टी करून 2 भुजा आणि 3 नयन खाली पडेल गळून यासी मरण त्या हाती. आणि त्या देववाणीनं सांगितलं महाराज सात्वतीला ह्या असणाऱ्या लेकराला पाहायला आल्यानंतर ज्या पुरुषाची नजर पडल्यानंतर याला 4 हात आहेत, त्यातले 2 हात आपोआप त्या ठिकाणी गुप्त होऊन जातील.
आणि कपाळेचा जो तिसरा डोळा आहे तो सुद्धा जिरून जाईल. ज्याच्या दृष्टीने हे सगळं होईल तोच याला मारील असं आकाशवाणीने सांगितलं म्हणतात. ऐसे बोलणे आकाशवाणी गुप्त राहिली त्याची क्षणी. मग बाळ घेती झाली नयनी विरूप रूपे चतुर्बाहू. आणि अशा प्रकारची आकाशवाणी झाली महाराज. आणि मग गुप्त झाली आकाशवाणी. आणि मग ते असणाऱ्या बाळाला सातवतीनं आईनं उचललं. विरूप अशा प्रकारचं ते बाळ होतं. 4 हाता होती त्याला, 4 हात आणि कपाळावरती डोळा. त्यामुळं पाहताना सुद्धा तो विरूप दिसत होता असं सांगतात. देश देशीचे भूपती बाळ पाहावया लागी येती. प्रचित विलोकावया सातवती शिशुपाळ देत त्या पुढे. आणि मग आता अशा प्रकारचं लेकरू झालं महाराज ही चित्र. त्यामुळे मग देशोदेशीचे राजे त्या लेकराला बघा येत होती. कारण 4 हात होते, कपाळावरती डोळा होता. असं कोणाचं लेकरू आहे कसं दिसतंय म्हणून गावोगावातनं राजे लोक सगळी त्या ठिकाणी येत होती. आणि सातवती सुद्धा प्रत्येकाच्या हातामध्ये ती लेकरू देत होती प्रचिती बघण्यासाठी. त्या आकाशवाणीने सांगितलं होतं ज्याची दृष्टी पडल्यावरती 2 हातांनी डोळा संपलं त्याच्या हातून मरण आहे. आणि ती प्रचिती पाहण्यासाठी सातवती ते बाळ सगळ्याकडे देऊ लागली. बळीभद्र आणि गणनिळ तेही पावयाले बाळ. बंधू पुत्र देखता तुंबळ आनंद झाला सातवती ते. आणि मग असं करत 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 बळीराम आणि कृष्ण, भगवान श्रीकृष्ण आणि बळीराम दादा ते सुद्धा ही बाळ पाहण्यासाठी आले. आणि बाळ पाहण्यासाठी आल्यानंतर ना मग सातवतीला आनंद झाला. का आनंद झाला तर ते असणाऱ्या आपल्या भावाचं त्या ठिकाणी मुलं होती, वसुदेवाची मुलं होती. म्हणजे आपल्या भावाची मुलं आहेत, बंधुपुत्र आहेत म्हणून आनंद सातवतीला झाला म्हणतात. शिशुपाळ आणि वक्रदंत दोघे कृष्णा पुढे आले रांगत. कृष्ण दृष्टी पडता अकस्मात भुजा गळोनी पडिल्या. आणि मग आता सातवतीनं कृष्णाच्या हातामध्ये यांना दिलं नाही महाराज. कारण हे काही लांबची नाही, ती भावाची मुलं आहेत आपल्या. आणि भावाची मुलं कशाला मारतील आत्याच्या मुलाला? नाहीत मारणार. पण अचानक शिशुपाळ आणि वक्रदंत ह्या दोघांच्या पुढे रांगत आली. आणि कृष्णाची दृष्टी त्या शिशुपाळावरती पडल्यानंतर ना त्याचे 2 हात आणि कपाळीचा तिसरा डोळा जिरून गेला म्हणतात. कपाळीचा तिचा नयन तात्काळाची गेला जिरोण. मातेशी चिंता दारुण प्राप्त झाली ते धवा. आणि मग त्या शिशुपाळाचा कपाळीचा तिसरा डोळा होता, तो तिसरा डोळा सुद्धा जागच्या जागी जिरून गेला. सातवतीला टेन्शन आलं महाराज. कारण लांबची नव्हती मुलं, सख्या भावाची मुलं होती. आणि ती कशाला आत्याच्या पोराला मारतील म्हणून सातवतीला थोडस अवघड वाटलं. काय म्हणते ऐका. मग हरी पुढे पदर पसरून पितृ भगिनी मागे पुत्रदान. म्हणे यासे तुन मारी म्हणून भास देई मज लागे. आणि मग सातवतीनं भगवान श्रीकृष्णाच्या पुढे पदर पसरला आणि सांगितलं कृष्णा माझं लेकरू आहे, ह्याला तू मारायचं नाही आणि ह्याला तू मारणार नाही असं मला वचन दे. असं ती सातवती श्रीकृष्णाला बोलू लागले. श्रीकृष्ण बोले साच वचन शत अपराध क्षमा करीन. अधिक झाली बोळविना मोक्ष सदना निर्धारे. आणि मग त्यावेळेस कृष्णाने सांगितलं आत्या नाही मारीत म्हणले मी ह्याला, पण ह्यानं जर मला 100 शिव्या दिल्या मागच्या परत मोजायचं नाही, एकाच जागी एकाच वेळी ह्याचे मी 100 अपराध क्षमा करतो. आज दिलेलं उद्या मोजायचं नाही. एकाच जागी एकाच वेळी जर ह्यानं मला 100 अपराध माझे केले, मला जर ह्यानं वाईट बोलला तरी याला मी मारणार, मोक्ष देतो
असं ऐकल्यावर सात्वतीला आनंद झाला. ऐसे बोलता गोविंद मातेशी झाला आनंद, म्हणे कासया करील शतापराध, मग राम मुकुंद बोळविले. सात्वतीला आनंद झाला महाराज. तिला काय माहिती, सात्वतीने विचारच केला नाही. कारण कशाला मामाच्या पोराला 100 शिवाय देतय. कृष्ण हा शिशुपाळाचा मामाचा मुलगा आहे, सात्वतीच्या भावाचा मुलगा होता. मग मामाच्या मुलाला कशाला उगाच 100 शिवाय देईल. म्हणून सात्वतीला आनंद झाला. कृष्ण आणि बळीरामाला पाठवलं म्हणतात. या लागी ऐक अभिमानी चिंत, त्या शतप्रदाचे होय गणित. या लागी श्रीकृष्ण निवांत वाट पाहता समयाची. आणि मग अशा प्रकारची कथा भीष्माचार्यांनी भीमाला सांगितली. आणि मग सांगितलं, भीमा याच्यासाठी कृष्ण शांत आहे. कृष्ण शांत आहेत म्हणजे ह्याचा अपराध मोजायला लागलेत. एकदा का 100 अपराध झाले मग शिशुपाळ जगत नाहीये. म्हणून भगवान श्रीकृष्ण शांत आहेत असं भीष्माचार्य भीमाला सांगतात. हे शिशुपाळ वक्रदंत पूर्वीचे दैत्य उन्मत, रावण कुंभकर्ण निश्चिंत, रामावतारी वदिले जे. आणि मग भीष्माचार्यांनी सांगायला सुरुवात केली. ही शिशुपाळ आणि वक्रदंत भगवान श्रीकृष्णाची पुराणी दुश्मन आहेत. जुनी दुश्मन आहेत. ती काय आताचे आहेत का? यांनी पूर्वीच, ही शिशुपाळ म्हणजे रावण होता आणि वक्रदंत म्हणजे कुंभकर्ण, हे पूर्वीपासूनचे दैत्य आहेत असं भीष्माचार्य सांगतात. येणे पूर्वी येऊन मिथिलेसी, धावला वरावयासी, बारगाव चाप नुचले मानसी, परमखेद पावला. आणि हाच शिशुपाळ पाठीमागच्या जन्मामध्ये रावण होता आणि सीतेचं हरण करण्यासाठी मिथिलेला आला. पण महादेवाचं धनुष्य जे परशुरामाला दिलं होतं ते धनुष्य ह्या रावणाला उचललं नाही. त्याचा राग त्याला आला, दुःख वाटलं असं सांगतात. तोची शिशुपाळ पापखानी, वरावया धावला रुक्मिणी, तेने पराजय पावला रणी, जरासंधा समवेत. आणि तोच हा शिशुपाळ आहे. राम अवतारामध्ये रामानं रावणाला मारलं, तोच आताच्या जन्मामध्ये हा शिशुपाळ आहे. राम अवतारामध्ये तो सीतेला हरण करण्यासाठी, सीतेबरोबर लग्न करण्यासाठी धावला होता, मिळाली नाही. ह्या जन्मामध्ये सुद्धा तो रुक्मिणी बरोबर लग्न करण्याचा प्रयत्न केला पण जमलं नाही. जरासंधा सहित याचा अपमान झाला असं सांगतात. तो द्वेष धरुणी मनात, दुर्जन कृष्ण निंदा करीत, तरी शत प्रदाले भरत, जवळे अनर्थ यासी आला. भीष्माचार्याने सांगितलं, भीमा तोच राग याच्या मनामध्ये. कोणता? रुक्मिणी बरोबर ह्याचं लग्न ठरलं होतं पण रुक्मिणीचं लग्न कृष्ण बरोबर झालं, रुक्मिणी ह्याला मिळाली नाही. तोच राग याच्या मनामध्ये. म्हणून दुर्जन कृष्ण निंदा करीत, म्हणून कृष्णाला एवढं शिव्या देऊ लागला असं महाराज सांगू लागले. ऐकता भीष्माचे वचन, क्रोधे धडकला दमघोष नंदन, जैसा स्नेह सिंपिता कृष्ण, अधिकाधिक प्रज्वळे. भीष्माचार्याचं बोलणं ऐकलं महाराज शिशुपाळानं. भयंकर राग आला शिशुपाळाला. जसं एखाद्या दिव्यावरती आपण तेल वाटावं, ती दिवा अधिकाधिक प्रज्वलतोय, तशा पद्धतीनं शिशुपाळाला भयंकर राग आला असं सांगतात. म्हणे रे बंदी जनान पुसका, किती रे वाकनिशी त्या गोरक्षका, जे जे येते स्तवनाशी योग्य देखा, ते वाकनिशी तयासी. आणि शिशुपाळाने सांगितलं, म्हाताऱ्या अरे कवर त्या कृष्णाचे त्या ठिकाणी वर्णन करणार आहे. इथं श्रेष्ठ श्रेष्ठ राजे बसलेत ना, ज्याचं वर्णन करण्याच्या योग्य इथं बसलेत, त्यांचं तू वर्णन करत नाहीये आणि या गायी राखणाऱ्याचं किती वर्णन करायला असं सांगतात. चोर जार कपटी केवळ, बहुत माजला हा गोपाळ, गोकुळ चौंडाळीले सकळ, कपटी अमंगळ नष्ट. अरे काय सांगायचं याच? हा चोर आहे. लहानपणापासून यानं दुसऱ्याच्या घरी चोऱ्या केलेल्या आहेत.
वाईट कर्म या कृष्णानं केलेले आहेत आणि ही माजलंय म्हणले कृष्ण आणि याचीच तो त्या ठिकाणी स्तुती करायला लागला. असं अशा प्रकारे गोकुळ सगळं यानं भ्रष्ट करून टाकलंय असं तो शिशुपाळ बोलू लागला. म्हणता जालंधराची पत्नी वंदा सती येणे ते भगिनी मानली होती, तिशीच रतला निश्चिंती नविचित्ती पापाते. आणि त्या शिशुपाळानं कृष्णाला बोलायला सुरुवात केली, अरे काय तुम्ही याचं वर्णन करताय. याच कृष्णानं जालंधराची जी पत्नी होती वृंदा तिला बहीण मानलं होतं आणि बहीण मानून परत हिचाच भोग घेण्यासाठी हा धावला होता. अशा प्रकारचा तो कृष्ण आहे. शिशुपाळ बोलू लागला, परदारा गमनी आणि कपटी या समान तुझा नाही सृष्टी, ऐशी याची काय वाखणीशी गोष्टी वारंवार मुढा तू. आणि शिशुपाळाने सांगितलं ही कृष्ण जन्मल्यापासून दुसऱ्याच्या घरी आहे. होय, चोऱ्या करायला दुसऱ्याच्या घरी आणि अशा प्रकारे परदारा गमन याचं लहानपणापासून दुसऱ्याच्या घरी राहतोय, वाढलाय आणि अशा प्रकारचं त्या ठिकाणी याच्यापेक्षा दुसरा जगामध्ये कोणीच नाहीये. अशा प्रकारे त्या ठिकाणी सांगतात. मग मना उठाव घे जण आधी घेऊ या भीष्माचा प्राण, तिल प्राय कुटके करुण येतेची याचे टाकावे. आणि मग शिशुपाळाने सांगितलं, उठा रे म्हणले, सगळे आपले जेवढे जेवढे आहेत तेवढे सगळे उठा. आज ह्या कृष्णाचे एवढे तुकडे करायचे, तिळा एवढे तुकडे करायचे कृष्णाचं. अशा प्रकारे ही मूर्ख शिशुपाळ देवाला बोलू लागला. याज्ञिक मिळून भोवते यज्ञ पशु वदिती मुष्टी घाते, तैसे वदावे या वृद्धाते येणे आम्हा ते निंदिले. आणि मग त्यांनी सांगितलं, महाराज यज्ञ करणारा असतो, तो यज्ञ करणारा त्या यज्ञामध्ये एखादा पशु एका बुक्कीमध्ये मारून टाकतो, तसं या म्हाताऱ्याला मारू म्हणला. ह्यानं आपल्याला लय ताप दिलाय, ह्यानं आपली या सभेमध्ये भर सभेमध्ये हे आपली निंदा करायला. अशा प्रकारे शिशुपाळ सांगू लागला, तैला तप्त कडाई तावणी उत्तम हाजिताची हात घालावा भीष्म, की शस्त्रे तावणी परम खंडेयाची करावी. अरे एका गरम अशा प्रकारची कढई करू, त्या कढईमध्ये तेल टाकू आणि या असणाऱ्या भीष्माचार्याला त्या तेलामध्ये टाकू कढईमध्ये, किंवा शस्त्र गरम करू आणि त्या शस्त्रानं ह्याचं तुकडं करून टाकू. असं शिशुपाळ बोलू लागला. मग बोले गंगासुत बोलिले जो न करी सत्य, त्याचे पूर्वज समजता महानरकी पचतील. भीष्माचार्यांनी बोलायला सुरुवात केली. महाराज ए शिशुपाळा, अरे जी बोलला ती तरी करून दाखव म्हणला. आता भीष्माचार्याला मारायचं एवढं सोपं होतं का महाराज? परशुरामाचे शिष्य होते की. भीष्माचार्य धनुर्धारामध्ये श्रेष्ठ होते आणि त्या भीष्माचार्याने सांगितलं, शिशुपाळा आता तू जेवढं बोलला तेवढं जर तू करून नाही दाखवलं तर याचे पूर्वज सगळे नरकाला जातात. असं भीष्माचार्य सांगू लागले. तुझी या मात्याचा मुकुट तो म्या पद घाते केला पिष्ट, जरी बोलिलो वचन स्पष्ट खरे करुनी दाविसना. आणि मग भीष्माचार्यांनी सांगितलं, शिशुपाळा आता तू जेवढं बोललास ना, तुकडं करून टाकीन, भीमाला मारीन, कृष्णाला मारीन, धर्माला मारीन, ही सगळं तू खरं करून दाखव. बोललाय ते तूच बोललेला आहे ते खरं कर. अरे तुझा मी पायानं तुझा मुकुट तुडवतो हा, आणि तू जर बोललेला खरं केलं नाही तर तुझे सगळे पूर्वज आतापर्यंतचे नरकाला जाताल. असं भीष्माचार्य बोलतात. भीष्म सिंहा पुढे जंबूक समस्त करिता युद्धाची तुम्ही मात, वज्रधारा दगदगीता त्याने करुण खंड केवी. अरे भीष्म नावाचा सिंह आहे, सिंह. भीष्माचार्य पुढे तुम्ही कोल्हे आहेत आणि काय तुम्ही माझ्या पुढे युद्धाच्या गोष्टी करता रे? अशा प्रकारे त्या ठिकाणी भीष्माचार्य बोलतात. आजा जयाची जननी तो सिंहासी भिडो पाहेरणी, पिपिलिका मने दडक हाणुनी दिग्गज खाली पाडिना. अरे एखाद शिळी बकरी
आणि ती असणारा त्या ठिकाणी सांगू लागली की मी असणाऱ्या सिंहाच्या पिल्लाला मारील. ती शक्य आहे का? किंवा एक मुंगी धडक मारून ह्या पृथ्वीला भोगा त्या पर्वताला भोगा करीन म्हणते. ते तसं शक्य नाही. तसं तू आम्हाला मारणं शक्य नाही असं या ठिकाणी बोलतात. बळे उडून आळी का विदारुनी मारीन म्हणे विनायका, मशक म्हणे हाणून धडका मेरू मांदार डोलविना. अरे एखादी आळी जमिनीवरती राहणारी आळी आणि तिने विचार करावा का उडून गरुडाला मारीन. आळी कुठं गरुड कुठं. किंवा एखादा उंदरानं विचार करावा का मी धडका मारून पर्वत भोगा करीन. तसं तू उंदराप्रमाणे ते आळीप्रमाणे माझ्या पुढे आहेस. भीष्माचार्य शिशुपाळाला बोलतात. गुंगुरडायसे वदन म्हणे पर्वत सगळा गिळी ग्रासीन, पतंग अग्निशी म्हणे तुझ गिळीन सुड घेईन खंडव वनाचा. अरे ते असणाऱ्या त्या ठिकाणी ज्याचं त्या ठिकाणी एवढस तोंड आहे आणि तो काय म्हणतो पर्वत गिळेन. पतंगाने विचार करावा का अग्नी बरोबर त्या ठिकाणी युद्ध करेन. अशा प्रकारे ग्रंथकर्ते सांगतात. स्वतंतु सूत्रे करुणी उर्ण नाभी जाकीन म्हणे धरणी, वृश्चिक अभिमान वाहे म्हणी ताडून फोडीन वज्राते. की रास ब्रीद बांधून नारदा पुढे मांडिले गायन, की मूषक टवकारुण वासुकी धरू पातला. की सज्ञान पंडिता पुढे बोला वयाली मुळे, की जंबू कापुले पवडे व्याघ्र पुढे दावित. मज पुढे काय आदित्य मनवणी निंदा करी खद्दोत, मरण काळी होय संदीपात जैसे तुझ झाले रे. आणि भीष्माचार्याने सांगितलं शिशुपाळा तुला मरण जवळ आलंय. मरण विनाश काळी विपरीत बुद्धी अशा प्रकारची तुझी अवस्था झाली. अरे माझ्या पुढे सूर्य काहीच नाहीये म्हणून ते असणाऱ्या त्या दिवा भीताना त्या सूर्याची त्या ठिकाणी वर्णन त्याचं पराक्रम शौर्य वर्णन करावं का. अशा प्रकारे मरण जवळ आलंय म्हणून तुझी बुद्धिभ्रष्ट झाले असं भीष्माचार्य बोलतात. काळ मृत्यूची छाया पडली मृत्यू वेळ जवळ आली, ऐकून शिशुपाळ ते वेळी अधिकाची आवेशला. आणि मग शिशुपाळाचं मरण जवळ आलं होतं महाराज. आणि मरण जवळ आल्यामुळं शिशुपाळ अधिक आवेश शिशुपाळाला आला. भयंकर राग आला. काय बोलतो ऐका. शस्त्र काढून वेगेसी म्हणे कृष्णा उठरे झुंज मजसी, नपुसका काय बैसलासी लाज कैसी नुपजे तू ते. शिशुपाळाने शस्त्र काढले महाराज. कमरेची तलवार काढली आणि कृष्णाला सांगितलं अजून शिव्या खायच्यात का. उठकी म्हणला माझ्या बरोबर युद्ध कर. काय नपुंसकासारखं बसला असं देवाला कृष्णाला हे मूर्ख असणारा शिशुपाळ बोलू लागला. तुझे रुसने समजवणे दोन्ही मी शिशुपाळ तृणप्रायमानी, गोरक्षका तुझा जुनी लज्जाकारे न वाटे. अरे शिशुपाळ कृष्णा तू रुसलाय शांत बसलाय आणि तू एवढ्या वेळ शांत बसलाय किंवा आमच्यावरती रुसलाय. दोन्ही बी तलवारीच्या गावात बाहेर काढतो म्हणलं. उठ 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 या आमच्या बरोबर युद्धाला असं त्या ठिकाणी बोलू लागले. तू गोवळा वृष्णी कुळासी डाग लाविला, तुवा चोरणी रुक्मिणी वेल्लाळा ते नवरी माझी निर्धारे. अरे कृष्णा याचा राग शिशुपाळाला आलेला होता. काय तू वंशामध्ये जन्मून डाग लावलाय कुळाला. अरे ती रुक्मिणी माझी पत्नी होती नवरी. माझ्या बरोबर तिचं लग्न ठरलं होतं. पत्रिका माझ्या नावाच्या काढल्या होत्या आणि ऐन टाइमला अक्षदा पडायच्या वेळी तू आला आणि त्या रुक्मिणीला घेऊन गेला असं शिशुपाळ बोलू लागला. रुक्मिणी आधी अर्पिली माते म्या मनीच भोगिले तिथे, मग ते प्राप्त झाली तू ते माझी उचिष्ट गुराखिया. शिशुपाळाने सांगितलं कृष्णा अरे त्या रुक्मिणीचं लग्न माझ्या बरोबर ठरलं होतं. पत्रिका काढल्या होत्या आणि अक्षदा म्हणायच्या वेळेलाच तू आला आणि त्या रुक्मिणीला घेऊन गेला. पण एक लक्षात ठेवू
रुक्मिणी ही मनातून माझी पत्नी होती आणि माझी पत्नी असताना तू तिचं अपहरण करून घेऊन गेला. रुक्मिणी ही माझं उष्ट आहे. अशा प्रकारे ती शिशुपाळ कृष्णाला बोलू लागला. जैसे भोगिले वस्त्र बहुत ते भटासी देती भाग्यवंत, तैसी रुक्मिणी मे भोगिली निश्चिंत तुझ ते प्राप्त झाले. अरे ती रुक्मिणी माझी होती, माझी. त्या रुक्मिणी बरोबर माझं लग्न ठरलं होतं आणि तू तिला ऐन टायमाला येऊन घेऊन गेलास. पण ती रुक्मिणी ही माझं उष्ट आहे. माझ्या बरोबर तिचं मी मनातून तिच्या बरोबर लग्न केलं होतं आणि तू तिचा असणारा त्या रुक्मिणीला घेऊन गेला, असं शिशुपाळ बोलू लागला. पुष्पहार भोगून टाकीला तो भनगे जैसा उचलून नेला, की रावणे चोरून नेली जनक बाळा, तैशी रुक्मिणी तू नेली. अरे फुलाचा हार आपण वापरून फेकून देतो आणि एखादा भिकारी ती हार फुलाचा घेऊन जाते. तसं तू केलंय. रुक्मिणी बरोबर माझं लग्न ठरलं होतं, पण त्या रुक्मिणीला तू घेऊन गेला. ती रुक्मिणी माझी पत्नी होती मनातून. जसा रावण सीतेला घेऊन गेला तसं तू रुक्मिणीचं हरण करून घेऊन गेला. शिशुपाळ देवाला बोलू लागला. शाल्व पवित्र तुझ परिस कदा नातळे आंबेस, नवरी जेने मिली आणि कास ते सर्वथान परणावी. अरे कृष्णा, लग्न रुक्मिणीचं माझ्या बरोबर ठरलं होतं आणि तू तिथं आलास म्हणजे एखाद्या बरोबर एखाद्या मुलीचं लग्न ठरलं त्याच्याच बरोबर करावं आणि जर ती दुसऱ्यानं केली तर ते पाप लागतं त्याला, असं ही शिशुपाळ देवाला सांगू लागला. ज्याचे नावे जे पात्र वाढिले आणि के नेता ते उचिष्ट झाले, हे धर्मशास्त्री बोलिले तुझ न कळती कर्म भ्रष्टा. हे शिशुपाळ महाराज कृष्णालाच ग्रंथ सांगू लागला. हे बघ म्हणले, कृष्णा, ज्याच्या ताटामध्ये जे वाढलंय, ज्याच्या नावाचं वाढलंय त्यानंच खावं रे. ही याचाच राग त्या शिशुपाळाला जास्त होता महाराज. कशाचा? रुक्मिणी घेऊन गेलेला राग शिशुपाळाला होता. कारण रुक्मिणीचं लग्न शिशुपाळाबरोबर ठरलं होतं, तारीख काढली होती, पत्रिका छापल्या होत्या, पण ऐन टायमाला भगवंत आले आणि रुक्मिणीला घेऊन गेले. तो राग शिशुपाळाला जास्त आहे. म्हणून शिशुपाळ कृष्णाला धर्म सांगू लागला. ज्याच्या नावाचं जेवण वाढलंय त्यानंच जेवावं आणि जर दुसरा त्याच्यावरती येऊन जेवला तर वाढणाऱ्या ज्याच्या नावाचं वाढलंय ते त्याचं उष्ट होतं. तसं तू केलं असं शिशुपाळ सांगू लागला. श्रीकृष्ण म्हणे रे दुर्जना, महानिंदका दुष्ट मलिना, तुझा अग्र पूजा इच्छितोसी हिना, तरी आताची घेई निर्धारे. श्रीकृष्ण उठले महाराज. कवर ऐकून घ्यावं. एखादा माणूस बोलायला लागला म्हणून कुठपर्यंत ऐकून घ्यायचं मला सांगा. आता एवढ्या भर सभेमध्ये आपला कोणी अपमान केला तरी आपण कंटाळी देऊन निघून येतो महाराज. पण देवादिदेव आहे, ब्रह्मांडाचा नायक आहे, भगवंत आहे आणि अख्ख्या सभेमध्ये ह्या कृष्णाला ह्यानं 100 शिवे दिल्या तरी भगवंत गप बसले. का? आत्याला वचन दिलं होतं म्हणून कृष्ण शांत बसले. आणि त्या 100 अपराधाचं गणित संपल्यावर मग भगवंत उठले. काय बोलतात ऐका. ऐसे बोलून शिराब्दी रमण, केले सुदर्शनाचे स्मरण, तवा अकस्मात येऊन कृष्ण हस्तकी संचरले. आणि अशा प्रकारचा विचार केला महाराज भगवंताने आणि शिशुपाळाला सांगितलं, तुला पूजेचा मान पाहिजे ना, आत्ताच देतो. म्हणून केले सुदर्शनाचे स्मरण. भगवंतानं सुदर्शनाचं स्मरण केल्याबरोबर धगधगीत सूर्याचं तेज सुद्धा फिक्क पडलं. एवढं असणारं सुदर्शन धगधगीत भगवान श्रीकृष्णाच्या हातामध्ये आलं असं सांगतात. जैसा कल्पांतीचा आदित्य तैसे सुदर्शन दगदगीत, शिशुपालावरी सोडिले अकस्मात, वैकुंठनाथे ते धवा. जशा प्रकारे कल्पांतीचा सूर्य दिसावा तशा प्रकारे धगधगीत सूर्याचं सुद्धा तेज फिक्क पडालं असं असणारं सुदर्शन चक्र देवाचं हातामध्ये विराजमान दिसू लागलं. आणि ते सुदर्शन
कृष्णानं शिशुपाळाच्या अंगावरती सोडलं म्हणतात. तात्काळ शिशुपाळाचे छेदिले शिर, निराळ पण ते उडले सत्वर. मुखे गर्जना करी थोर, म्या यदुवर जिंकिला. भगवान श्रीकृष्णानं शिशुपाळाचं शिर उडवलं महाराज, आणि शिर आकाशामध्ये उडालं, आणि त्या मोडलेल्या शिराने गर्जना केली, म्या यदुवीर जिंकिला, म्या देवाला जिंकलंय. एक लक्षात सांगतो महाराज, ऐकून घेत जावा. शिशुपाळानं कृष्णाला बोलला, एवढंच लोक पाठ करतात महाराज, मागचं पुढचं लोकांना काहीच माहिती नसते, तेवढंच पाठ करायचं. आणि शिशुपाळानं शिवाय दिल्या ना आपण दिला. अहो शिशुपाळाचं कुठं, शिशुपाळा कृष्णाचा परम भक्त आहे. हे जय विजय नावाचे कृष्णाचेच द्वारपाळ आहेत श्री विष्णूचे, पण त्यांना त्या ठिकाणी शाप दिला गेला, म्हणून 3 अवतार यांना राक्षस कुळामध्ये घ्यावे लागले. आता सांगितलं शिशुपाळाचं शिर उडालं, पण मुखानं गर्जना केली, म्या यदुवीर जिंकिला. अशा प्रकारे सांगतात. पुंडलिक वरदारी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, प्रभु श्री रामचंद्र भगवान की जय, कपिवर महारुद्र हनुमान की जय.